नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन शेळके सर, द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप या पेपरमध्ये 2023ला जो पेपर झालेला आहे त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीवर विचारलेल्या प्रश्नांचा अतिशय सोप्या भाषेत अभ्यास करणार आहोत। छोट्या छोट्या ट्रिक्सच्या साहाय्याने हे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमधून अभ्यासणार आहोत, म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी फायदेशीर ठरणार आहे। याच पेपरमधील इंग्रजी यावरती क्वेश्चनचा एक व्हिडिओ यूट्यूबवरती आपण टाकलेला आहे। या व्हिडिओमधून आपण बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। चला आपण प्रश्नांना सुरुवात करूया। पहिला प्रश्न घेऊया। एक चिन्हांची मालिका आहे। या प्रकारच्या क्वेश्चनला आपण म्हणतो लयबद्ध मालिका। ही अक्षरांची, चिन्हांची, अंकांची असू शकते। हा क्वेश्चन कसा सोडवायचा, तर यासाठी आपल्याला अतिशय सोपी एक ट्रिक्स वापरायची आहे। या पूर्ण मालिकेला आपल्याला ग्रुपमध्ये डिवाइड करता आलं पाहिजे। तर आपण पहिल्यांदा हे किती चिन्ह आहेत किंवा किती आकृती आहेत हे काउंट करूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आकृती आहेत एकूण। तर याला आपण कशा ग्रुपमध्ये डिवाइड करू शकतो, तर 4 चौक 16। मी 4 4 चा गट करतो। 1 2 3 4 1 2 3 4 आणि असे मी 4 4 चे 4 गट केले। आता यामध्ये सेम आकृती आहेत, परंतु त्यांच्या जागांची अदलाबदल झाली। काहीतरी एक लय त्यात यूज केलेला आहे, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। तर यामध्ये मला जी 1 नंबरला आकृती दिसते पहा, 1 नंबरला अशी ती इथे लास्टला दिसते। म्हणजे काय केलेले पहा, 1 नंबरची आकृती लास्टला शिफ्ट केलेली आहे। आता हा मी जे शोधलेला लय आहे हे बरोबर आहे का, एकदा चेक करूया। इथलची पण 1 नंबरची अशी जी आकृती आहे ती इथे लास्टला दिसते पहा, म्हणजे ही सेकंड लास्टला शिफ्ट केलेली आहे। त्यानंतर या तिसऱ्या गटातली ही देखील लास्टला शिफ्ट केलेली आहे। म्हणजे यांनी काय केले, पहिली आकृती पुढच्या गटामध्ये शेवटी शिफ्ट केलेली आहे। आणि पहा ही 2 नंबरची आकृती बरोबर इथे घेतली, म्हणजे बाकीच्या आकृत्या फक्त पुढे घेतल्यात। आता यावरून समजून घेऊया, पहिली शेवटी गेली आणि बाकीच्या आकृत्या पुढे घेतलेल्या आहेत। मग आता यानंतर 2 नंबरची आकृती इथे आली, तर 3 नंबरची ही 2 नंबरला येईल आणि 4 नंबरची आकृती 3 नंबरला येईल, म्हणजे आडवी रेषा। ओके, त्यानंतर पहा हेच पुढच्या गटामध्ये दिसेल तुम्हाला। हे पहिली शेवटला गेली, हे पहा 2 नंबरची 1 नंबरला आली, 3 नंबरची 2 नंबरला आली, 4 नंबरची 3 नंबरला आली। आता आपल्याला पण काय करायची, या गटातली पहिली शेवटी गेली, 2 नंबरची इथे 1 नंबरला यायला पाहिजे, तर मग ही झाली आकृती। तर हा लय असा होता, पहिली आकृती फक्त लास्टला शिफ्ट करायची आणि बाकीच्या एक एक घर पुढे सरकवायच्या। तर आपल्याला उभी रेषा आणि आडव्या 2 रेषा असा पर्याय ऑप्शन 4 मध्ये आहे। तर आपण ऑप्शन 4 हे याचं उत्तर घेऊया। पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया। क्वेश्चन नंबर 27। हे पहा, मागील जो प्रश्न होता तोच हा प्रश्न आहे। मागे देखील लयबद्ध अक्षरमाला होती, ही देखील लयबद्ध आहे। मागे त्या ठिकाणी लयबद्ध मालिकेमध्ये आकृत्यांचा वापर केला होता, या ठिकाणी अक्षरांचा वापर केलेला आहे। नॉलेज सेम आहे। आपण मागच्या सारखंच, याच्या अगोदरच्या उदाहरणासारखंच याला गटामध्ये डिवाइड करण्याचा प्रयत्न करूया। अक्षर मोजून घेऊया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19 20 आहेत। तर माझ्याकडे 2 चॉईस आहे, 4 पंचे 20 किंवा 5 चौक 20। म्हणजे 4 चे 5 गट करू शकतो किंवा 5 चे 4 गट करू शकतो। तर मग मी एकदा अक्षर पाहून घेतो। एम दिसतोय, एन दिसतोय, एस पण दिसला, ई पण दिसला, परंतु मला बऱ्याच ठिकाणी एन डबल दिसतोय। मग मी 4 च्या गटात जर रूपांतर केलं तर अडचण येईल, त्याच्यापेक्षा 5 चा गट जरा योग्य वाटते। मी 5 चा गट करतो। 3 आणि 2 5, 3 आणि 2 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 आणि 5 5 चे गट झाले। ठीक आहे, आता एवढ्या गटावरती सुद्धा तुम्ही उत्तर लिहू शकता। काय काय, एम एकदा आहे, एन दोनदा आहे, एस एकदा आणि ई एकदा, म्हणजे अशा फक्त एन दोनदा घेतलेला आहे। एम एस ई एकदा एकदा, एन दोनदा। तर एवढ्यावरती सुद्धा आपण उत्तर देऊ शकतो याचं। तर आपण लिहून बघूया, नंतर त्याचा क्लू पण शोधूया। तर या ठिकाणी एन दोनदा म्हणून एन या ठिकाणी पाहिजे होता, या ठिकाणी देखील एन कमी पडला, एम एस ई आहे, एन आहे इथे घेतला, इथं 2 ई पाहिजे होता, ई घेतला।
मग आपलं उत्तर यातलं कोणतं आलं, एन एन ई. तर हे उत्तर आपल्याला मिळून गेलेलं आहे. यम सर्व ठिकाणी पहिल्यांदा आहे, यमचा काही प्रॉब्लेम नाही. बाकीच्या चौघांमध्ये काय झालं बघा, हा जो यन आहे 2 नंबरचा, याला 4 नंबरला शिफ्ट केलाय. आता हे कसं लक्षात आलं, या ठिकाणी पण 2 नंबरच्याला आपण 4 नंबरला शिफ्ट केलाय. मग इथं पण 2 नंबरचा 4 नंबरला शिफ्ट झाला. इथालचा यन आणि इथालचा यन दोन्ही पण आपण बरोबर घेतलेले आहेत. आणि मग बाकी अक्षरांचं काय केलं तर बाकी फक्त पुढं सरकवले. म्हणजे काय होतं, एन एस ई. तर हे इथं एन एस सी. इथं दुसरा सोडून कोण राहिले होते, एस ई एन. हे पाहिजे इथं एस ई एन. इथं दुसरा ठेवून ई एन एन. हे पाहिजे ई एन एन. म्हणजे काय केलं, फक्त पहिला कॉन्स्टंट ठेवला, दुसऱ्याला लास्ट शिफ्ट केलं आणि ते 3 अक्षरं पुढं सरकवले. असा एक क्ल्यू होता याच्यामध्ये. तर नुसते अक्षरं जरी फिलअप केले तर उत्तर येत होतं. तर ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर घेऊया. नेक्स्ट क्वेश्चनकडे जातोय आपण. आता अंकांची मालिका आहे, लयबद्धच मालिका आहे परंतु अंकांची आहे. शोधूया याच्यामध्ये. परत सेम आता तिसरं एक्झाम्पल आहे, जास्त काय अवघड जायला नको. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 आहेत. तर आपण पाहूया 4 पंचे 20 का 5 चौक 20. यात 5 दिसला, 2 दिसला, 1 दिसला, 4 दिसला, 7 पण दिसला. म्हणजे 5 अंक दिसले. म्हणजे मी 5चा गट करायला पाहिजे. 3 आणि 2 5. ओके, 1 2 3 आणि 2 5. 3 आणि 2 5. 5 5चे गट. एकदम सोपं झालं पा. आता आपल्याला जास्त डोकं चालवण्याच्या पेक्षा काय करूया, 2 1 4 5 7 किंवा 1 2 4 5 7 हे सगळे एकदा फिलअप करूया. 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 5 आहे, 7 नाही. फक्त 1 आहे, 2 नाही, 4 5 7 आहे, 1 2 आहे, 4 आहे, 5 नाही. ओके, तर आपल्याला इथं 725 हे उत्तर यायला पाहिजे. ओके, शिफ्ट झालेलं शोधलं तरी चालेल, नाही शोधलं तरी चालेल. पुढील क्वेश्चनकडे जाऊया. हा क्वेश्चन मराठीमध्ये विचारला असता तरी चालला असतं, बुद्धिमत्तामध्ये विचारलेला आहे. पाहूया. शुभम हा मागील आठवड्यातच चतुर्भुज झाला. या वाक्यातील अधोरेखित वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. चतुर्भुज होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरे, तर चतुर्भुज होण्याचे 2 अर्थ तुम्ही पाठ केले असावेत. लग्न होणे याला पण चतुर्भुज होणे म्हणतात आणि कैद होणे असे त्याचे 2 अर्थ निघतात. तर याचे 2 अचूक पर्याय निवडायचे होते, 1 आणि 2. हे दोन्हीही बरोबर. पुढील क्वेश्चन आहे. आशिष व आदित्य यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:7 आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 होईल. तर आदित्यचे 5 वर्षापूर्वीचे वय किती? क्वेश्चन एकदम सिंपल आहे. गुणोत्तर प्रमाण तुम्ही अभ्यासलं असेल, यावरचा हा क्वेश्चन आहे. तर आपण सोडूया. तर दोघं आहेत, कोण आहे, आशिष आहे आणि आदित्य आहे. आशिष आणि आदित्य यांच्या कधीच्या वयाचे गुणोत्तर दिले, आजच्या वयाचे गुणोत्तर दिलेलं आहे. तर त्यांचं आजचं वय समजा आपण घेऊया. आजच्या वयाचे गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे. किती दिले, 4:7. म्हणजे आशिष जर 4x असेल तर आदित्य कसा होईल, 7x. ठीक आहे ना, 4x असेल तर 7x. 8 वर्षानंतर, तर त्यांचे 8 वर्षानंतर किती वय होईल पाहूया. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर कसं राहील किंवा त्यांचं वय किती होईल ते पाहूया. आता याचं जर आज वय 4x आहे तर 8 वर्षानंतर याचं वय काय होईल, 4x अधिक 8. आणि आदित्य कसं होईल, 7x अधिक 8. आणि हे प्रमाण कसं आहे, 2:3. 2:3 हे प्रमाण आहे. तर याला आपण तिरकस गुणाकार करून सोडवणार आहोत. आणि आपल्याला पुढं काय विचारले, आदित्यचे 5 वर्षापूर्वीचे वय काय. जर आपल्याला 5 वर्षापूर्वीचं जर लिहून ठेवायचं असेल, 5 वर्षांपूर्वी यांची वय कशी असतील, तर याच्यातून 5 वजा करायचे. समजा 4x वजा 5 आणि 7x वजा 5 अशी वय असतील. तर आपल्याला जे लागेल ते काउंट करणार आहे आपण. आत्ता सध्या आपण x ची किंमत काढूया. तर 4x अधिक 8, 7x अधिक 8 बरोबर 2:3. मग आपण काय करूया, 4x अधिक 8 छेद 7x अधिक 8 बरोबर 2:3. तिरकस गुणाकार करा. 3 गुणिले 4x अधिक 8 बरोबर 2 गुणिले
7x अधिक 8 म्हणजे कंसात घेतलेला आहे, सोडून घेऊया. 3 चौक 12x अधिक 8 त्रिक 24 बरोबर 7 दुने 14x अधिक 8 दुने 16. तर आपण काय करूया, अंक एका बाजूला घेऊया, x एका बाजूला घेऊया. तर 24 वजा तिकडले 16 इकडे घेतले बरोबर 14x वजा 12x असं पद्धतीने सोडवलं. तर इथं उत्तराला 8 बरोबर किती x आले, 14तून 12x गेले 2x आणि म्हणून 4 बरोबर x. x ची व्हॅल्यू आली 4. आता आपल्याला विचारलंय काय की आदित्यचे 5 वर्षापूर्वीचे वय, आदित्यचं हे आजचं वय आहे, 5 वर्षापूर्वी त्याचं वय हे आहे 7x अधिक 5 सॉरी 7x वजा 5. तर मग आपण काय करूया, x ची किंमत टाकूया. आदित्यचे 5 वर्षापूर्वीचे वय बरोबर 7 आणि x ची किंमत आली आपल्याकडे 4. 7 गुणिले 4 वजा 5 वजा 5 कारण 5 वर्षापूर्वीचं आहे. 28 वजा 5 बरोबर त्याचं वय येतं 23 वर्षे. 23 वर्षे त्याचं वय येईल. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. पुढचं एक्झाम्पल आहे. ईशान आराध्याला म्हणाला, नातेसंबंधावरती आधारित प्रश्न, तू माझ्या आईच्या ननंदेची मुलगी आहेस. तर आराध्या ईशानच्या वडिलांची कोण? एकदम सिंपल क्वेश्चन आहे. पहा आपण व्यवस्थित लिहूया. ईशान कुणाला म्हणाला? आराध्याला. तू माझ्या म्हणजे कुणाच्या? ईशानच्या. हे पहा ईशान आहे. ईशान बोलतोय आराध्याला काय? आराध्याला काय म्हणतो? तू माझ्या आईच्या म्हणजे ईशानची आई, आईच्या ननंदेची. ननंद कुणाला म्हणतात? आईची ननंद म्हणजे तिच्या मिस्टरांची बहीण. आईचे मिस्टर म्हणजे ईशानचे कोण झाले? वडील. आणि त्यांची बहीण ही कोण झाली? ईशानच्या आईची ननंद. ओके. तर काय म्हणला ईशान? तू माझ्या आईच्या म्हणजे ईशानच्या आईच्या ननंदेची. ननंदेची आईची ननंद म्हणजे काय? तिच्या मिस्टरांची म्हणजे ईशानच्या वडिलांची बहीण. ही ईशानच्या आईची कोण झाली? ननंद. ननंदेची मुलगी आहे. हिची कोण आहे? ती मुलगी आहे. ही मुलगी जी आहे हिचं नाव कोण आहे? आराध्या. आणि हा ईशान. तर आता आपल्याला काय म्हटलंय? तर आराध्या आता बघा आईच्या ननंदेची मुलगी म्हणजेच ईशानच्या वडिलांच्या बहिणीची मुलगी म्हणजेच ईशानच्या कोण? आत्याची मुलगी असं त्याचं झालं. पण कुणाचं काय विचारलंय पाहूया. तर आराध्या म्हणजे ही कुणाची विचारली? ईशानच्या वडिलांची कोण? यांची कोण? ही आराध्या. तर मग यांच्या बहिणीची मुलगी. बहिणीची मुलगी तर त्याला बहिणीच्या मुलीला कोणता शब्द वापरणार आपण? भाची. ओके. वडिलांच्या बहिणीची मुलगी मग वडिलांची कोण लागली? ती भाची लागली. तर याचं उत्तर घ्यायचं आपल्याला भाची. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा असा. खालील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. एक पद चुकीचं आहे अशा प्रकारचा क्वेश्चन येतो. चुकीचे पद ओळखायचं आहे. ओळखूया कोणतं पद चुकीचं आहे. तर मी एकदा अंक मालिका लिहून घेतलेली आहे. चुकीचं पद काय आहे ते शोधूया. काहीतरी प्रयत्न करूया आपण. तर या ठिकाणी मला काही गोष्टी दिसत आहेत पहा. हे पहा इथं 3 दुने 6 असं दिसतंय मला. ठीक आहे ना. त्यानंतर इथं पण पहा 27 दुने 54 हे पण दिसलं मला. 81 दुने 162 असं दिसलं. मग आता इथं काय पाहिजे? इथं 9 दुने 18 असं असायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून 10 चुकीचं आहे त्याच्याऐवजी 9. हे पहा 3 दुने 6 9 दुने 18 27 दुने 54 81 दुने 62. हा एकदम पाहता क्षणी आपण सिक्वेन्स केला. आता सगळ्यांचा जर संबंध लावायचा असेल तरी पण आपण शोधूया. तर 2च्या दीडपट 2 गुणिले दीड म्हणजे 2 प्लस 2च्या निम्मे किती झालं की 3. 2च्या दीडपट 3 1.5. 3 दुने 6 म्हणजे 3 गुणिले 2 6. ओके. 6च्या परत दीड 6च्या दीडपट 6 प्लस 6च्या निम्मे गुणिले 1.5 तर झाले 9 म्हणजे इथं 9चे येईल. 9 दुने 18 म्हणजे गुणिले 2 गुणिले 1.5 म्हणजे बघा 9 दुने 18 होतो 27 म्हणजे 18च्या दीडपट 27. 27 दुने 54 54च्या दीडपट
81, 27 दुनी 54, 27 त्रिक 81 आणि 81च्या दुप्पट. म्हणजे दीडपट दुप्पट दीडपट दुप्पट असा एक सिक्वेन्स आहे. किंवा हे दीडपट नाही शोधलं तरी चालू शकतं. 3 दुने 6, 9 दुने 18, 27 दुने 54, 81 दुने 162. तर यात रॉंग आहे 10, म्हणून आपण यामध्ये पर्याय 2 हे याचं उत्तर घेऊया. या संख्या मालिकेत चुकीचं पद आहे 10. ओके, पुढच्या क्वेश्चनकडे जायचं आहे. हा क्वेश्चन आहे पहा. चला आपण उदाहरण सोडवायला सुरुवात करूया. निनाद पूर्वेकडे 5 मीटर चालत गेला. आता आपण सुरुवात करूया कुठून तरी. पूर्वेकडे 5 मीटर, अंदाजे आपण 5 मीटर घेतलेले आहे. 5 मीटर चालत गेला. तिथून उत्तरेकडे 2.25 मीटर अंदाजेच घेतलं, पण उत्तर दिशा मात्र चुकायची नाही आहे. 2.25 मीटर असं उत्तरेकडे गेलेला आहे. उत्तर दिशा बरोबर आहे. चालला तेथे तो उजवीकडे काटकोनात वळून 5 मीटर, वरती तोंड आहे, उजवीकडे इकडे आहे, बरोबर 5 मीटर जायचे. 5 मीटर गेला. तर अशा पद्धतीची आपल्याला आकृती बनलेली आहे. तर मूळ ठिकाणापासून त्याचे कमीत कमी अंतर किती. आता मूळ ठिकाण शोधूया. मूळ ठिकाण हे आहे, त्याचं आत्ताचं ठिकाण हे आहे. तर आपल्याला हे अंतर विचारलेलं आहे. तर आपल्याला हे अंतर सांगायचं आहे. यात हे किती. तर मग आपल्याला काय करता येईल बरे. तर आपण इथं काटकोन त्रिकोण बनवू शकतो का. तर बनवू शकतो. जर आपण ही रेषा अशी वाढवून घेतली आणि ही जर रेषा अशी वाढवून घेतली, तर आता हे 5 आहे म्हणून हे 5, वरती 5 आहे म्हणून हे 5, 5 आणि 5 ही बाजू किती मिळाली आपल्याला 10. ठीक आहे. त्यानंतर इकडे 2.25 आहे म्हणून ही बाजू झाली 2.25. तर आपल्याला काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू मिळाल्यात. कर्ण काढायचा आहे. एक बाजू 10 आहे आणि एक बाजू 2.25 आहे. आता इथं आपण कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग ह्या फॉर्म्युल्याने काढू शकतो. परंतु आपल्याला थोडंसं फास्ट होण्यासाठी आपण त्रिकुट पाठ केलेली आहे. तर त्यामध्ये या 2 बाजू बसवता येतात का ते पाहूया. तर या पाठ केलेल्या त्रिकुटापैकी 9, 40, 41 हे जे त्रिकूट आपण पाठ केलेलं आहे, यामध्ये आपल्याला हे बसवता येईल. म्हणजे कसं पहा, एक बाजू आहे, कोणती बाजू आहे आपल्याकडे, एक बाजू 10 आहे. तर 10 ही बाजू आपल्या कितीच्या पटीत आली, 10 चोक 40 बरोबर. तर मग इथं 2.25च्या बरोबर पटीत आलं 4 पट, 4 पटीत 9 आला. 2.25च्या दुप्पट झाले 4.5 गुणे 9, म्हणजे बघा 10च्या 4 पट 40, म्हणजे एक बाजू 40 असेल, एक बाजू 9 असेल, तर कर्ण नेहमी किती असतो 25. आता 40 भागिले 4 बरोबर 10, 9 भागिले 4 बरोबर 2.25. मग आता आपण काय करूया, 41 भागिले जर 4 केलं तर तुम्हाला लगेच कर्ण मिळून जाईल. जास्त पॉईंटमध्ये गुणाकार करायची आवश्यकता नाही. मग आपण काय करूया, 10 4 ने भाग दिला, 4 1 4, 4 0 0 परत गेला 4 2 8 आणि 4 10.25. 10.25 हे त्याचं उत्तर येईल. 10.25 मीटर. हे पाहता मी तुम्हाला हे शॉर्टकट सांगितलेले आहेत. एक 6-7 त्रिकुट असतात, जसं 3 4 5. ओके. त्यानंतर 5 12 13 या पद्धतीने आपल्याला हे 6-7 त्रिकुट पाठ करायचे. त्यात 9 40 41. तर याच्या प्रमाणामध्ये दोन्ही बाजू बसल्या तर कर्ण फिक्स ठरलेला आहे. मग 10च्या 4 पट आहे किंवा 40 भागिले 4 बरोबर 10 आहे, 9 भागिले 4 बरोबर 25 आहे, म्हणून 41 भागिले 4 बरोबर 10.25. हे आपलं उत्तर लगेच उत्तर मिळालंय. परीक्षेत तुम्ही डायरेक्ट वर्ग करून पण सोडू शकता, परंतु पॉईंटमध्ये आहे म्हणून शक्यतो त्रिकुट पाठ करा, म्हणजे काही क्षणात उत्तर येईल 10.25. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठीचा योग्य पर्याय निवडा. आता ही आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे, त्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे असं यांचं म्हणणं आहे. तर एकदम सिंपल काम आहे पहा, मी थोडं इथंच काम केलं तरी चालेल. आता ह्या स्क्वेअरमध्ये काय यायला पाहिजे, तर हा स्क्वेअर पूर्ण होण्यासाठी असं आलं पाहिजे. ठीक आहे ना. असं कोणत्या आकृतीत आहे, तर 2-3 आकृत्यांमध्ये. हे पूर्ण होण्यासाठी मला असं करायला लागेल. ओके. त्यानंतर ही जशी रेषा आहे तशीच पुरी इथं आणावं लागेल. ठीक आहे. म्हणजे मला काय पाहिजे बघा, हे अशा पद्धतीने रेषा पाहिजे आणि इथून सरळ चिटकून आलेली पाहिजे. ही रेषा हे पाहिजे इथं बसली मिळाली मला. ठीक आहे ना. ही वरची रेषा ही मिळाली. त्यानंतर हे असं हे इथं मिळालेले आहे.
ठीक आहे, प्रत्येक ह्याच्यातून इथून गेलेलं आहे असं बाहेर, तर हे पण माझं काढायचं राहिलं, हे पण मिळालं, म्हणजे पर्याय क्रमांक 3 मला राईट मिळतो इथलचा. तर मी हे पर्याय क्रमांक 3 घेतला. एकदम सोपं उत्तर. जाऊया पुढील क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 35. एका प्राणी संग्रहालयातील सर्व प्राणी अव्यंग असून, अव्यंग म्हणजे व्यंग नाही आहेत असं त्याचा अर्थ, या वाक्याची आवश्यकता नव्हती पण दिलाय. हरिण व बदके यांच्या पायांची संख्या 52 व डोक्यांची संख्या 19 आहे, तर संग्रहालयातील बदकांची संख्या किती? हा कायमस्वरूपी विचारला जाणारा प्रश्न एकदम सोपा आहे, तुम्ही सोडवला पण असेल, आपण सर्वजण सोडूया. तर या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, त्या प्राण्यांना एक्स आणि वाय मानायचं. कुणालाही एक्स मानू शकता, कुणालाही वाय मानू शकता. सपोज आपण म्हणूया हरिण एक्स व बदक वाय मानू. मग आता आपल्याला त्यांचे काय झाले, पायांची संख्या दिली आणि डोक्यांची संख्या दिली. तर आपण एक डोक्याचं समीकरण बनवूया, एक पायाचं समीकरण बनवूया. पहिलं डोक्यांचं समीकरण बनवूया. हरिण जेवढे तेवढे हरणाला एकच डोकं असतं, बरोबर ना, एकच डोकं, म्हणजे एक्स हरण असेल तर एक्स डोके, मग एक्स अधिक वाय बदक असेल तर बदकाला पण एकच डोकं वाय, आणि टोटल डोक्यांची संख्या किती सांगितलेली आहे, 19 आहे. मग माझं समीकरण बनलं एक्स अधिक वाय बरोबर 19. आता मी पायांचं समीकरण बनतो, वाटल्यास त्याला मी 1 नंबरचं समीकरण म्हणलं. 2 नंबरचं बनवूया पायांसाठी. तर आता हरिण मानलं, हरणाला किती पाय, 4 पाय, म्हणून 4x म्हणजे हरणाचे पाय, अधिक बदकाला किती पाय, 2 पाय, बदक पाहिलं ना 2 पाय, म्हणून 2y, आणि हे झाले बदकाचे पाय, आणि बदकाच्या पायांची संख्या दिली 52. आता हे 2 समीकरण झाले. आता आपल्याला यातलं कुठलंही एक समीकरण सोडवता येईल, आपल्याला याच्या सहाय्याने उत्तर देता येईल. तर आपल्याला विचारलं कोण, बदक, तर बदक आपण काढू शकतो, हरिण काढू शकतो, दोन्ही काढू शकतो. आता आपल्याला एक काम काय करावं लागेल, या दोन्हीपैकी एक पद सारखं करायचं, म्हणजे कोणतंही एक पद आपल्याला सारखं करायचं. जर आपल्याला वाय किंवा एक्स सारखं करायचं म्हणजे एक पद जाईल निघून. तर मग यासाठी मी काय काम करतो, समजा समीकरण 1 ला 2 ने गुणू, 2 ने गुणू. का गुणायचं आहे, कारण मला हा वाय सारखा करायचा आहे. मग या सगळ्या समीकरणाला 2 ने गुणतो आणि याच्यातून वजा करतो. तर 2 गुणिले एक्स 2x, 2 गुणिले वाय 2y, 19 गुणिले 2 38, असं झालं. आता यांची मी वजाबाकी करणार, सगळे वजा करणार. 4x मधून 2x गेले 2x, 2y 2y कट झाले. आता याच्यातून 52 मधून 38 आपल्याला वजा करायचे. 12तून 8 गेले 4, 14, 2x बरोबर 14, मग x बरोबर 7. पण x काय मानलंय तुम्ही, हरिण मानलंय. आपल्याला हरिणची संख्या मिळाली, पण बदक पाहिजे आपल्याला, तर काय अडचण नाही. पहिल्या समीकरणात किंमत टाकू, x अधिक वाय बरोबर 19. त्यातला कोण मिळाला तुम्हाला, x. 7 अधिक वाय बरोबर 19, म्हणून वाय बरोबर 19 वजा 7, आणि उत्तर आलं 12. वाय बरोबर 12, म्हणजे बदकाची संख्या किती, 12. एकदम सिंपल आहे, सहज सोडवता येईल तुम्हाला. दोन्हींचं विचारलं तरी चालेल, एकाचं विचारलं तरी चालेल. सिंपल एक्झाम्पल. पुढच्या एक्झाम्पलकडे जायचं आपल्याला. खालील वेन आकृतीत एका शाळेतील खेळाडूंची संख्या दिलेली आहे. त्यांचे निरीक्षण करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडायची आहेत. बैठे खेळ खेळणारे एकूण किती खेळाडू आहेत? तर इथं वेन आकृती आहे, अशी वेन आकृती दिसते व्यवस्थित तुम्हाला. तर ही जी आकृती आहे, या आकृतीमध्ये यामध्ये बुद्धिबळ खेळणारे खेळाडू दाखवलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी क्रिकेट खेळणारे आणि या स्क्वेअरमध्ये हॉकी खेळणारे खेळाडू आपल्याला दाखवलेले आहेत. तर काय म्हणले, बैठे खेळ खेळणारे एकूण किती खेळाडू आहेत? आता क्रिकेट काय बैठा खेळ नाही आहे, ठीक आहे, हॉकी पण बैठा खेळ नाही आहे. मग बैठे खेळ खेळणारे कोणते आहेत? बुद्धिबळ हे, पण एकूण विचारलेत. मग आपण सगळ्यांची टोटल करूया. बुद्धिबळमध्ये 8, 4, 5 आणि 2 एवढ्या चौघांची आपल्याला करायची बेरीज. 8, 4, 5 आणि 2, 5 आणि 2 7 आणि 4 11 आणि 8 19. तर 19 हे ते एकूण बैठे खेळ खेळणारे खेळाडू. ठीक आहे, एकूण म्हणलं म्हणून, जरी तर फक्त म्हणलं असतं तर 8 उत्तर दिलं असतं, पण एकूण विचारलं. तर याचं उत्तर घेतलं 19. नेक्स्ट क्वेश्चन आहे, याच वेन आकृतीवरती, आकृती सेम आहे.
तर काय म्हणलंय आपल्याला, फक्त बुद्धिबळ खेळणाऱ्यांची संख्या तिन्ही खेळ खेळणाऱ्यांच्या खेळाडूंच्या किती टक्केने जास्त आहे. आता बुद्धिबळवाले आहेत 8 जण, बुद्धिबळ खेळणारे आहेत फक्त 8 जण, आणि तिन्ही खेळ खेळणारे किती आहेत, तर इथं 5 जण आहेत. तिन्ही खेळ 5 जण. तर आपल्याला क्वेश्चन काय आहे, तिन्ही खेळ खेळणारे 5 जण आहेत. तर आपल्याला प्रश्न आहे, फक्त बुद्धिबळ खेळणाऱ्यांची संख्या तिन्ही खेळ खेळणाऱ्या खेळाडूंच्या शेकडा कितीने जास्त आहे. शेकडा प्रपोर्शन सांगितलंय आपल्याला, हे पाहिलं तरी लक्षात येत आहे. 1 बरोबर 20% येतं, म्हणजे आपल्याला 3 म्हणजे 60%. परंतु मी काय करतो, तुम्हाला व्यवस्थित सूत्रात टाकून देतो. समजा आता जर तिन्ही खेळ खेळणारे 5 आहेत, 5ला जर 100% म्हटलं तर 8 बरोबर किती, असं करूया आपण. मग 100 गुणिले 8/5. तर आपण ही करूया, 5 1 5, 5 2 10, 20, 2 8 16, 160% होतील. म्हणजे बुद्धिबळ काय होईल, 160%, आणि हे होईल 100%. मग किती टक्केने जास्त आहे, तर यांची वजाबाकी केली आपण, 60%ने जास्त आहे. ऑप्शन नंबर 1. नाहीतर सांगता येईल 160 कितीने जास्त आहे असं विचारलेलं आहे. दोन्ही मधला फरक विचारला आहे, 60%ने जास्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आपल्याला, एकदम सिंपल आहे. पाण्यातील प्रतिबिंब निवडायचं आहे. खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब पर्यायातून निवडा. पर्याय पुढे दिलेले आहेत. थोडंसं तुम्हाला दिसायला कदाचित आकृती स्पष्ट दिसेल किंवा व्यवस्थित पहा. तर पाण्यातील प्रतिबिंबामध्ये काय होत असतं, पाण्यामध्ये वरची बाजू खाली बनते, खालची बाजू वरती बनते. तर छोट्या छोट्या ठळक ठळक गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी खालच्या दिशेला बाण आहे, तो बाण आपला वरच्या दिशेला गेला पाहिजे. तर या ठिकाणी खालच्या दिशेला एक कट करतो, खालच्या दिशेला कट करतो. कारण काय होते की प्रतिबिंबामध्ये वरची बाजू खाली, आपल्याला शोधायचंय पाण्यातील प्रतिबिंब. ठीक आहे. आता 2 आकृत्या गेल्या, फक्त तिसरी आणि चौथी एवढीच आता आपल्याला आकृती शोधायची आहे. तर यामध्ये आपल्याला काही फरक दिसतो का तो आणखी पाहूया. तर या ठिकाणी बघा, ही जी बाजू आहे ही लेफ्ट साईडला या ठिकाणी असं भाग आहे, या ठिकाणी लेफ्टला आहे, पण हा भाग राईटला गेला. म्हणजे यांनी लेफ्ट राईट पण चेंज केलेली आहे. तर लेफ्ट राईट चेंज होत नाही, फक्त वरती खाली असं. प्रतिबिंबामध्ये फक्त वरची बाजू खाली बनते, खालची बाजू वरती बनते. आरशामध्ये लेफ्ट राईट चेंज होतं. तर म्हणून 3ऱ्या नंबरचं पर्याय हे आपलं करेक्ट उत्तर आहे या ठिकाणी. ओके. परत पाण्यातील प्रतिबिंबच आत्ताच सांगितलंय मी तुम्हाला, फक्त वरची बाजू खाली करायची, डाव उजवं काही चेंज करायचं नाही. तर या ठिकाणी पहा, ATN हे शब्द तर एकदम सोपे आहेत. तर तुम्हाला प्रतिबिंब काढायचं, आपण डायरेक्ट ते सगळे शब्द पण काढू शकतो. समजा ATN हे पाण्यात कशी दिसतील पहा, असा A उलटा होईल, T पण असा होईल, आणि N कसा होईल पहा, असा असा असा. असे कुठं दिसतात ATN, हे पहा पहिल्या पर्यायात दिसले. दुसरीकडं इथं N सुलटच राहिला, कट करूया. A ची जागा बदलली, कट करूया. त्यानंतर T उलटाच ठेवला, हे कट करूया. ऑप्शन 1 हे याचं करेक्ट उत्तर राहील. ठीक आहे. जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. पुढचा क्वेश्चन, दिलेल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. 23 49 41 किती? 23 साठी किती लिहिले? 49. 41 साठी आपल्याला शोधायचे. ठीक आहे ना. तर इथं 2 अचूक पर्याय सांगायचे आहेत आपल्याला. तर एक मेथड नंबर 1 हे पाहिजे, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 2 चे वर्ग लिहिले. मग 4 चा वर्ग येतो मी 16 आणि 1 चा वर्ग येतो 1, म्हणजे 161 हा एक पर्याय झाला माझ्याकडे. आता याच्यासाठी आणखी एखादी मेथड बघूया काय करायचं. ही एक पद्धत झाली. तर अजून काय सांगूया. 23 49 41 किती? तर आता पटीत काय जमतं का बघूया. पटीत काय जमतंय का ते बघूया. म्हणजे समजा असं केलं मी, 23 गुणिले 2 बरोबर झाले 46. पण मला ते 49 आणायचंय. मग किती मिळूया? अधिक 3 मिळूया. मग झाले 49. म्हणजे दुप्पट अधिक 3 फॉलो होतं का पाहूया. तर
तर 41चं पण करूया. 41 गुणिले 2 हे झाले 82, अधिक 3 करून पर्यायात असलं तर उत्तर येईल आपलं 85. तर 85 देखील पर्यायात आहे, म्हणून आपल्याला 1 आणि 3 हे 2 ऑप्शन घेता येईल. 2 मेथडने 2 उत्तर आले. ठीक आहे, जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, थोडा सायन्समधला क्वेश्चन आहे, तो इकडे विचारलेला आहे. ह्या संज्ञा विचारलेल्या आहेत. तर तुमचं पाठ असावं, सोन्याची संज्ञा आहे AU, चांदीची संज्ञा असते AG. तर सोन्याला लॅटिन भाषेतलं नाव आहे ऑरम, त्याच्यावरून AU संज्ञा आहे, आणि चांदीसाठी अर्जेंटम असं नाव आहे, त्यामुळं AG अशी संज्ञा आहे. तर हे त्या मूलद्रव्यांच्या संज्ञा आहेत, म्हणून ऑप्शन 1 हे याचं उत्तर घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन, वसंत, वर्षा, ग्रीष्म काय? तर मराठी ऋतू क्रमाने असे आहेत, पहिला वसंत, नंतर ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. तर आता वसंतसाठी वर्षा असं पहा, वसंत वर्षा म्हणजे एक गॅप घेतलेला आहे, एक गॅप घेऊन पुढचा ऋतू. मग ग्रीष्मसाठी आपण काय सांगणार आहे? ग्रीष्म, मग त्याच्या पुढचा येईल आपला शरद. तर ऑप्शन 3 हे याचं उत्तर घेऊया आपण. एकाआड एक ऋतू सांगितलेले होते, म्हणून याचं उत्तर घेऊया ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे. तर शोधूया. एकदम सिंपल आहे पहा. आता मी थोडंसं इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी या पद्धतीच्या रेषा आहेत. तर ह्या रेषा कुठे गेल्या? पुढच्या आकृतीमध्ये त्याच्या अपोजिट गेल्या, बरोबर. या ठिकाणी ज्या आडव्या होत्या, अपोजिट म्हणजे क्रॉस गेल्या, क्रॉस अशा. तर इथलच्या आडव्या रेषा हे पहा इथं त्याच्या क्रॉस पुढे गेल्या. ठीक आहे ना, इकडच्या इकडे आल्या, इकडच्या उभ्या इकडे आल्या, म्हणजे सगळ्यांची शिफ्टिंग कशी झाली? क्रॉस झाली. मग आता आपल्याला काय पाहिजे? हे स्टार या बाजूला या लोकेशनला पाहिजे. तर या लोकेशनला स्टार कुठे आहेत आणि किती पाहिजे? 3 स्टार पाहिजे. पण 3 स्टार इथं आहेत, आणि इथलचे गोल इकडे आले, बरोबर. इकडचा त्रिकोण इकडे आला, बरोबर, आणि गोल इकडे गेले. ऑप्शन 1 हे याचं उत्तर आहे, म्हणजे तिरके समोरासमोर शिफ्ट झालेले आहेत. पुढचा क्वेश्चन आहे, एका सांकेतिक भाषेत हरीश हा शब्द 7458, शीतल शब्द 3786, रतीब शब्द 5826 असा लिहितात. तर आता त्याच्यावरती आधारित आपल्याला क्वेश्चन बनवलेला आहे. तर आपल्याला हे व्यवस्थित लिहून घ्यावं लागेल. बघा, हरीश, हरीश कसा लिहिला? 7458. शीतल कसा लिहिला? शीतल 3786. रतीब शब्द, रतीब हा शब्द कसा लिहिला? 5826 असा लिहिला. तर किनाराचा समानार्थी शब्द कसा लिहिला जाईल तर ते आपण पाहूया. तर आता आपल्याला सुरुवातीला याचं कोडिंग कसं केलंय, कोडिंग डिकोडिंग म्हणतात या प्रकाराला. तर आता असं जनरली आपल्याला असं वाटू शकतं की पहिल्याला एक अक्षर, परंतु इथं बघा काय झालं, 3 अक्षर आहेत, अंक मात्र 4 आहेत. मग आता काय गडबड केली आहे ती आपल्याला सगळी एकदा व्यवस्थित शोधावी लागेल. तर काही कॉमन दिसतं का एकदा बघूया. तर सर्वांमध्ये इथं वेलांटी कॉमन आहे, म्हणजे आपल्याला वेलांटीसाठी वेगळं घ्यावं लागेल. तर इथं 888 म्हणजे आपण काय म्हणूया, जी वेलांटी आहे वेलांटीसाठी 8 हा अंक वापरलेला आहे. ठीक आहे, वेलांटीसाठी 8 अंक वापरलेला आहे. त्यानंतर आता आपल्यात परत कॉमन बघूया. हे पहा, या ठिकाणी रतीब आणि हरीश यामध्ये र कॉमन आहे. कशामध्ये? पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये र कॉमन आहे. हे पहा, इथं र आहे आणि या ठिकाणी र आहे. तर याच्यासाठी जे अंक वापरले त्यात काय कॉमन आहे? 8 तर झाला आपला. मग 5, 2, 6, तर इथं 5 हा अंक दोन्हीकडे कॉमन आहे. तर र म्हणजे 5. ठीक आहे ना. आता आपण अशी एक एक शोधायला लागले. पहा, वेलांटी झाली, र झाला. आता पहा इथं श कॉमन आहे आणि इथं श कॉमन आहे. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये शच फक्त सारखा आहे.
तर श सारखा आहे पहिल्या दुसऱ्यामध्ये, तर पहिल्या दुसऱ्यामध्ये कोण सारखं आहे? 8 झालेला आहे आपला अगोदरच. तर आता इथं उरलेल्या 5 पण गेला. आता 7 4 7 7 7 कॉमन आहे, याचा अर्थ श बरोबर 7. आता बघा या ठिकाणी कसं झालं, वेलांटी बरोबर 8 गेला, वेलांटीसाठी र साठी 5 गेला, ठीक आहे, श साठी 7 गेला, एकच उरला. मग ह साठी उरलेला 4, ह बरोबर 4. ठीक आहे. आता दुसऱ्यात आणि तिसऱ्यात पाहूया काय कॉमन आहे. तर त कॉमन आहे दुसऱ्यात तिसऱ्यात, त आणि त. ओके, त कॉमन आहे. तर यामध्ये कोणता कॉमन देते? 6 6 कॉमन आहे. मग आपण काय करूया, त बरोबर 6. म्हणजे बघा आता त बरोबर 6 झाला, वेलांटीसाठी 8 झाला, श शोधला आपण 7 झाला, 6 8 7 गेले. तर मग राहिला ल बरोबर 3. बघा असे मी सगळेच अक्षर शोधून दिले तुम्हाला. हे पहा, र सापडला, त सापडला, वेलांटी सापडली, आता बच राहिला. ब बरोबर कोण राहिला मग? 2. एक नाही, आपण सगळेच्या सगळे अक्षर आणि त्याला कोणता कोड केला हे शोधलाय. पण आपला क्वेश्चन असा आहे, किनारासाठी समानार्थी शब्द. आता किनाऱ्याचा समानार्थी शब्द इथून तयार झाला पाहिजे, या अल्फाबेट पासून. तर किनाऱ्याला एक समानार्थी शब्द आहे किनाऱ्यासाठी, किनारा. तर याच्यापासून होणारा एक तीर शब्द, तीर म्हणजे किनारा. ओके, सागर तीरावर, तीर म्हणजे किनारा. तर मग याच्यात काय काय यायला पाहिजे आपल्याकडं? त साठी 6 येईल, वेलांटीसाठी 8 येईल आणि र साठी 5 येईल. म्हणजे आपल्याला काय पाहिजे? 6 8 5 सिक्वेन्स मागे पुढे असला तरी चालेल. 3 अक्षर पाहिजे, 6 पाहिजे, काय पाहिजे? 6 आहे, 8 आहे, 5 आहे, म्हणजे 685. हे आपल्याला उत्तर यायला पाहिजे 685. ऑप्शन 3 बरोबर आहे 685. तर आता हे जे कोडिंग आहे याच्यावरच आणखी एक क्वेश्चन आहे, तो पण आपण पाहूया. तर 2785 यापासून तयार होणारा शब्द कोणता? तर मागे जाऊया, आपण कोडिंग लिहिले 2785 2785. तर याच्याशी संबंधित बघूया, इथेच सोडून टाकू आपण 2785. हे पहा 2785 हे आपण शोधलेलं आहे, इथंच हे करूया. एकाच माहितीवर 2 क्वेश्चन होते, 45 46 एकाच माहितीवर. तर 2785 तर आपण शोधलेलं आहे. 2 साठी काय केलंय? ब. 7 साठी श, 8 साठी वेलांटी आणि 5 साठी र. तर काय काय यायला पाहिजे आपल्याला बघा. 2785 साठी काय आले आपले? 8 म्हणजे वेलांटी आहे, वेलांटी द्यायची 8 म्हणजे कुणाला तरी. त्यानंतर 2 म्हणजे आला ब, त्यानंतर 7 म्हणजे आला श आणि 5 मध्ये आला र. याच्यापैकी एकाला वेलांटी ब श आणि र, आणि याच्यापैकी एकाला वेलांटी. तर ब श र आणि वेलांटी असं कुठं आहे बघूया आपण. आपल्याला काय पाहिजे? ब श र आणि वेलांटी, वेलांटी असं आपल्याला काम करायचं आहे. ब आहे, श नाही, सोडून देऊया. ब नाही, सोडून देऊया. ब श नाही, सोडून देऊया. ब ए श ए र एन वेलांटी आहे. तर बशीर ऑप्शन 4 हे आपल्याला उत्तर घ्यायचं आहे. ठीक आहे. आता जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, एका सांकेतिक भाषेत COT याला ELV असे म्हणतात, SUN ला URP असे लिहितात. तर PIG हा शब्द कसा लिहिला जाईल शोधूया. COT ला काय म्हटलं? ELV. त्यानंतर SUN ला काय म्हटलं? URP. तर आपल्याला काय शोधायचं आहे? PIG साठी. ओके, शोधूया. काय झालं? CDE दुसरं अक्षर DE. ओके, O नाही, LMNO इथं -3 म्हणजे O पासून मागे जाऊ. L नंतर MNO -3. TUV +2 म्हणजे काय सिक्वेन्स आला माहिती आहे? पहिल्यानंतर +2 जायचं, दुसऱ्याला -3 जायचं आणि तिसऱ्याला +2 जायचं. बघूया. STU +2 बरोबर आहे, NOP +2 बरोबर आहे आणि तिसऱ्याला RSTU म्हणजे -3 बरोबर आहे. तर आपण P नंतर +2 जा,
+2 -3 +2 P Q R बरोबर. आता लास्टवालं घेतो G E F G H I लास्टला I असं पाहिजे R I. तर R I बऱ्याच ठिकाणी आहे, तर आपल्याला कशाच्या मागं आल्यावरती I येईल. ओके. तिसरा तर आपण काय करूया E F G G H I F G H I. जर मी या ठिकाणी F घेतला तर बघा तिसरं येतं का F नंतर G H I. आयच्या मागे जर तिसरं अक्षर म्हणलं तर F येईल, म्हणून मायनस घेतलं 3. तर आपल्याला काय पाहिजे RFI. RFI ऑप्शन 1 आहे. एकदम सिंपल आहे, पुढं मागे ABCD घेता आली पाहिजे. जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. पुढचा क्वेश्चन आहे असा, प्रश्नाकृती ते आरशातील प्रतिमा शोधायची. आता आपण काही वेळापूर्वी पाण्याची प्रतिमा शोधली होती, त्यात आपण म्हणलो तर वरची बाजू खाली, खालची बाजू वरती. आता आरशातील प्रतिमामध्ये काय, डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे असं असतं आरशातील प्रतिमामध्ये. तर आता लक्षात घ्या, हे जर हा जो समजा शर्ट काय दिसतोय तर याचं तोंड इकडं आहे, तर ते आरशात इकडं बनलं पाहिजे. हे पहिलं तर मी लगेच कट करतो. ठीक आहे ना. आता एक एक असं छोटी छोटी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे. तर हे असं आल्यानंतर ही वरची बाजू जाईल. हे चौथं उलटं फिरलेलं आहे, याला कट करून टाकूया. आता वरमध्ये लक्षात घ्या, हे इथं जो गोल आहे हा थोडा बाहेर आलेला आहे, तर इथं पण बाहेर, इथं जरा आतच राहिला, म्हणून मी याला पण कट करतो. तर काय करूया ऑप्शन 3 हे याचं करेक्ट उत्तर ठेवूया आपण. सिंपल आहे. डावं उजवं चेंज करायचं आहे, बाकी जास्त काही करायचं नाही. प्रश्नाकृतीत कागदाला घडी घालून छायांकित केलेला भाग आहे. कापून उलगडल्यावर आकार कोणत्या पर्यायातील आकृतीसारखा दिसेल. एकदम सिंपल आयडिया सांगतो मी तुम्हाला, याला फक्त आपण कंप्लीट करू. पहा आता याला आपण कंप्लीट करूया. हे आता स्क्वेअर आहे, मी याला असा वाढवला, असा झाला, असा झाला, असा झाला, असा झाला, म्हणजे असा मोठा स्क्वेअर बनणार आहे, सगळा डार्क. ओके. स्क्वेअर बरोबर आहे. गोलवालं चुकलं, असा स्क्वेअर बनणार नाही, हे चुकलं. आता 2 मध्ये शोधूया आपण. ठीक आहे ना. या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी गोल आहे, गोल असा, तर हा गोल सगळ्या बाजूला जाईल असा. तर असा गोल असलेला पर्याय कुठे आहे पाहिजे, तर त्रिकोण आहे. हा चुकला, एकच बरोबर आलं, जास्त काही डोकं चालवायला नको. ऑप्शन 3 हे याचं उत्तर येणार आहे. जाऊया पुढील क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पर्यावरण दिन शुक्रवारी असल्यास त्याच वर्षातील बालदिनाचा वार कोणता. एकदम सिंपल आहे. कॅलेंडर कालमापनवरती हा प्रश्न आहे. तर पर्यावरण दिनची तारीख आपल्या सर्वांना माहिती आहे. पर्यावरण दिन असतो 5 जूनला आणि बालदिन असतो 14 नोव्हेंबरला. तर आपल्याला काय करायचंय, 5 जूनवरून 14 नोव्हेंबर काढायचं आहे. तर काढूया, जास्त काही अवघड नाही. हे पहा, जूनपासून जाऊया पुढे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, एवढे महिने आपल्याला पुढे जायचे आहेत. 5 जूनपासून पुढे जायचं आहे आणि कितीपर्यंत जायचं आहे, 14 नोव्हेंबरपर्यंत जायचं आहे. पटापट मोजूया. मी जास्त शॉर्टकट इथं सांगितला असता, परंतु तुम्ही बाकीच्या लोकांनी कदाचित अभ्यासला असेल नसेल. सिंपल करूया, दिवस काउंट करूया. जून एकूण 30 दिवसाचा आहे, त्यातले 5 गेले, उरले 25. जुलै सगळाची सगळा 31, ऑगस्ट 31, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31 आणि नोव्हेंबर 14 तारखेपर्यंतच मोजायचं आहे. मी दिवस घेतले, यांची मी करतो टोटल. 4 आणि 1 5, 6, 7 आणि 5 12, हातचा गेला 1, 2, 2 आणि 3 5 आणि 3 8 आणि 3 11 आणि 3 14, 14 आणि 2 16, 162 दिवसानंतरचा वार काढायचा. तर 162 दिवसाचे आठवड्यात रूपांतर करूया. 162 भागिले किती, 7. तर काय होईल, 7 दुने 14, 2 उरले 22, 7 त्रिक 21 आणि 1 म्हणजे 23 आठवडे आणि 1 दिवस, असं आपलं कॅल्क्युलेशन आलं. तर हे आठवडे सोडून द्यायचे आणि 1 दिवस एवढाच आपल्याला लक्षात घ्यायचा. आपला प्रवास चाललाय जूनपासून नोव्हेंबरपर्यंत, म्हणजे पुढे. तर 1 दिवस जो ऑड आहे तेवढा पुढे जायचा. म्हणजे काय होईल, आता इथं वार दिला शुक्रवार, तर आपण काय करूया, शुक्र प्लस 1 म्हणजे पुढे जायचं 1, बरोबर उत्तर येईल शनिवार. हे आपलं उत्तर राहील. इतका सोपा क्वेश्चन आहे. याला अजून पण छोटा करू शकतो आपण, परंतु सध्या इथपर्यंत बस झालं. तर ठीक आहे. तर मित्रांनो, आपण आता एका
छोट्याशा लेक्चरमध्ये एवढे पूर्ण क्वेश्चन घेणं शक्य नाही. मी निम्मे क्वेश्चन घेतले 25. उरलेले 25 क्वेश्चन याच्या पार्ट 2 मध्ये आपण घेणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाकीची क्वेश्चन पेपर आपण पूर्ण करणार आहोत. थँक्यू.